शुभ दिवस. हल्ली पांढऱ्या केसाला काळे करण्यासाठी अनेक साधने मार्केटमध्ये मिळतात आणि आपण कोणतीही साधने वापरतो. पण त्यामुळे केसही कायम स्वरूपाची काळे राहत नाहीत. ते थोड्याच दिवसात परत पांढरे होण्याची शक्यता दाट असते. मग कायमस्वरूपी पांढरे केस हे कायमची काळे करण्यासाठी फक्त तुम्ही हे पदार्थ खा. तर ते पदार्थ कोणते? सकाळी 1 वाटी दही प्यायचं. नियमित 3 महिने सकाळी. दुपारी काय करायचं? पालकाच्या भाजीचा ज्यूस प्यायचा 3 महिने आणि संध्याकाळी कच्चे शेंगदाणे 1 मूठभर चावून खायचे. सकाळी 1 वाटी दही, दुपारी पालकाचा ज्यूस आणि रात्री त्याला कच्चे शेंगदाणे आणि काजू नियमितपणे 3 महिने सेवन करत राहा. सकाळ, दुपार, संध्याकाळ. आता मी सांगितल्याप्रमाणे सकाळी 1 वाटी दही प्यायचं 3 महिने कंटिन्यू करा. दुपारी पालकाच्या भाजीचा ज्यूस आणि संध्याकाळी शेंगदाणे किंवा काजू. ह्याच्यामुळे काय होईल? तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन B12ची कमतरता असेल तर ते भरून निघेल. लोहाची कमतरता असेल ते देखील भरून निघेल. कॉपर म्हणजे तांब्याची कमतरता असेल ते देखील भरून निघेल आणि झिंक म्हणजे जस्तची कमतरता असेल तरी ते भरून निघेल. या 4 कारणामुळे आपली केसही पांढरी होत असतात, हे ध्यानात घ्या. आता वाढत्या वयामुळे काय होतं? रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि रक्तवाहिन्या अरुंद झाल्यामुळे पोषक तत्वे हे केसांच्या मुळापर्यंत जात नाहीत. त्यामुळे केस पांढरे होतात. मग त्याला काय करायचं? व्हिटॅमिन B1 आणि B6 असणारे पदार्थ खायचे. तसेच धूम्रपानामुळे किंवा निकोटीनमुळे देखील रक्तवाहिन्या अरुंद होतात. त्यामुळे रक्ताचा पुरवठा होत नाही. साहजिकच केस पांढरे होतात. मग धूम्रपान असो किंवा वाढते वय असो, यामुळे जर रक्तवाहिन्या अरुंद होत असतील तर त्याच्यासाठी फक्त एक करा, व्हिटॅमिन B1 असणारे पदार्थ खा. मग व्हिटॅमिन B1 असणारे पदार्थ कोणते? तर बटाटा आणि मटार किंवा सूर्यफुलाच्या बिया यापैकी कोणतेही तुम्हाला योग्य वाटेल ते खा. किती महिने? 3 महिने. आणि व्हिटॅमिन B1 बद्दल तुम्हाला सांगितले. आता व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन B6 कशामध्ये असते? तर बटाटे, शेंगदाणे तुम्ही नियमितपणे सेवन केले 3 महिने, मुबलक प्रमाणात खा. तुमच्या वाढत्या वयामुळे होणाऱ्या रक्तवाहिन्या ज्या अरुंद होतात किंवा धूम्रपानामुळे किंवा निकोटीनमुळे रक्तवाहिन्या ज्या अरुंद होतात त्या मोकळ्या होतील. रक्तवाहिन्या अरुंद असलेल्या रक्तवाहिन्या मोकळ्या करण्यासाठी व्हिटॅमिन B1 आणि B6 अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी बटाटा, मटार, सूर्यफूल बी, बटाटा, मटार आणि सूर्यफुलाच्या बिया, तसेच दही हे देखील चांगले आहे. दह्यामध्ये सुद्धा B1 आणि B6 असते. मग रक्तवाहिन्या अरुंद असलेल्या मोकळ्या करण्यासाठी बटाटा, अखंड मसूर, सूर्यफुलाच्या बिया मुबलक प्रमाणात सेवन करा. तुमच्या नसा रक्तवाहिन्या मोकळ्या होतील आणि लगोलग तुमच्या केसांच्या मुळांना पोषक तत्वे मिळतील आणि साहजिकच तुमची पांढरी असणारी केस हे काळे होण्यास मदत होईल. कुठलेही हेअर ड्राय वापरायची गरज नाही. परंतु हा कोर्स तुम्हाला 3 महिन्याचा करायचा आहे. 3 महिन्यानंतर बघा तुमचं केस आपोआप आणि कायमस्वरूपी पांढरे होतील. परत केस पांढरी होणार नाहीत. तेव्हा हा उपाय तुम्ही जरूर करून पहा. केस पांढरी का होतात तुम्हाला सांगितलं. काय नाही, फक्त एकच, आपलं व्हिटॅमिन B12 म्हणजे व्हिटॅमिन B12ची कमतरता असल्यामुळे केस पांढरे होतात. लोहाची कमतरता असल्यामुळे केस पांढरे होतात. कॉपरची म्हणजे तांब्याची कमतरता असल्यामुळे केस पांढरे होतात आणि झिंक म्हणजे जस्तची कमतरता असल्यामुळे केस पांढरे होतात. मग याची जर कमतरता भरून काढली तुम्ही आहारातून
तर तुमची केस पांढरी अजिबात होणार नाहीत. पण तशी काळजी तुम्ही घेतली पाहिजे. तुम्ही ही काळजी आतापासूनच घ्या. लहान-लहान मुलांची केससुद्धा पांढरी आहेत. ह्याला कारण तेच आहे. त्यांचं काय वय झालं नसते लहान मुलांचं. तरी देखील आज त्यांच्या डोक्यावरती आपल्याला पांढरे केस पाहायला मिळतात. तेव्हा हा उपाय तुम्ही जरूर करून पहा. लहान असो, मोठं असो. धन्यवाद.